बायबल आपण उघडूया. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 13 वचन. ओके, 3:13 हिब्रूज 3:13. करणार बोध करणं 3:13. म्हणजे काय माहिती, चांगल्या गोष्टी शिकवणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना एनकरेज करणं, किंवा एखाद्या व्यक्तीला समजा एखादा विषय अभ्यासाचा कठीण जातोय, नाही समजत आहे, तर समजतच नाही म्हणून शिक्षा करणं असं नाही, हे नाहीये. तर बोध करणं याचा अर्थ त्याला समजेल असं त्याच्या भाषेमध्ये त्याला शिकवणं, नंतर त्याची परीक्षा सुद्धा घेणं की बघ हे असं असं आहे, आता तू मला हे समज, हे असं ह्या प्रकारे लाईक मॅथ्स मध्ये हे अशा प्रकारे आहे, आता तू हा सम सॉल्व्ह करून दाखव. सो जर एखादा विषय कठीण आहे तर त्या विषयामध्ये आपण जास्त खोलवर जाऊन सखोलपणे शिकवायचा प्रयत्न करतो की कन्सेप्ट क्लिअर करतो. इकडे ना काय सांगितले की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे ना तोपर्यंत तुम्ही प्रति दिवशी एकमेकांना बोध करावं. तुम्ही म्हणजे समजा 2 जण आहेत घरामध्ये, बेस्ट एक्झाम्पल आपण पती पत्नीचं घेऊया. समजा पती ऑफिसला गेलाय, पत्नी पण तिच्या कामामध्ये बिझी आहे, ऑफिसचं म्हणा घरचं म्हणा सगळं, आणि पती ऑफिसमध्ये गेलाय लाईक त्याचं नाही का खूप हेक्टिक, खूप टफ, खूप बिझी आणि खूप लाईक असं हॅपनिंग डे ऑफिसमध्ये झाला असेल की अनेक काही गोष्टी घडल्या असतील, प्रोजेक्ट वर्क व्यवस्थित झालं नसेल म्हणा, न्यू डेलिगेटची भेटी झाल्या असतील, मीटिंग मध्ये काही गोष्टी घडल्या असतील, निराश आहे किंवा थोडस त्याच्या मनामध्ये चिडचिड होतीये, आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटलने ऑफिसमध्ये जो स्ट्रेस झालाय त्या सगळ्या गोष्टी घेऊन आता समजा हा पती घरी येतोय आणि घरी आल्यावर कदाचित बोलत नाहीये, कदाचित रोजच्या सारखं मिसळत नाहीये, कदाचित खूप शांत राहतोय, काही स्ट्रेस आला आहे, काही विचार येत असेल की असं असं झालंय किंवा हे माझं काम व्यवस्थित झालं नाही, दॅट दिस वॉज अ फेल्युअर, आणि घरात आल्यानंतर रोजच्या सारखं का वागत नाहीये. म्हणून जर त्या स्त्रीने घरात येऊन लगेच कुरकुर सुरू केली, घरात येऊन लगेच की असं काय झालं, हे काय झालं, आणि तो पती कदाचित बोलण्याच्या मनस्थितीत पण आहे, कारण ऑफिसमध्ये जिथे तो कमी पडला आहे किंवा जे चॅलेंजेस आले आहेत त्यामुळे तो कदाचित मेंटली सुद्धा थकलेला आहे, फिजिकल एक्झॉशन असेल, मेंटली खूप त्याला डाऊन वाटत असेल, इमोशनली खूप ब्रोकन असेल, अशा काही गोष्टी असू शकतात. आणि त्याच्यामध्ये मग रोजच्या सारखं चांगलं का वागत नाही, मी विचारते मला का उत्तर देत नाही, हो सांगा ना, आणि मग समजा चिडचिड व्हायला लागली आणि मग समजा काही वाद सुरू झाला, तो रागात काही बोलला की मला माझी स्पेस दे, मला वेळ दे, किंवा समजून घे, कधी शांत राहावं लागतं, किंवा त्याने ऑफिस मधला राग घरी काढला, आणि इथे मग ही सुद्धा पत्नी जी आहे ती सुद्धा रागवायला लागली, किंवा तिलाही वाटायला लागलं मी तर विचारलं ना, माझी काही चूक झाली, असं काही रिस्पॉन्स द्यायचा असतो का, जाऊ दे तुमचं तुम्ही बघा, किंवा भांडण करायला लागली की ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये ठेवायच्या, घरामध्ये आल्यावर तुम्ही असं नाही करायचं. इमिडिएटली जे रोल स्विच व्हायला पाहिजे की ऑफिस मधला हजबंड वेगळा, आणि म्हणजे ऑफिसमध्ये असणारा हा पती एक ऍज अ एम्प्लॉई वेगळा, आणि घरी आल्यावर एक पती किंवा मुलांचा वडील म्हणून वेगळं, ते इमिजिएट स्विच समजा नाही करता आलं आणि काही वाद झाला, देन इट इज अ रॉंग थिंग. मग बायबल काय सांगत आहे, ह्या परिस्थितीमध्ये भलेही त्या पत्नीलाही थोडंसं कुठेतरी वाटते अरे हे आज असे का आहेत, किंवा हे मला नीट का बोलत नाही, उत्तर का नाही देत, बट व्हॉट शुड बी हर रोल, व्हॉट शुड बी हर ऍक्शन, तिने काय केलं पाहिजे, तर तिने नाही का वचनानुसार नाही का त्यांना काही गोष्टी समजावल्या पाहिजे. समजायला म्हणजे हे चुकीचं आहे, असं नका करू, होईल हे नाही, तिच्या कृतीतून तिने असं काहीतरी दाखवून दिलं पाहिजे. ओके, म्हणजे याचा अर्थ जे वचन वाचतोय ते स्वतः ती जगली पाहिजे, तिची कृती तशी झाली पाहिजे. शी शुड मेक एव्हरीबडी कम्फर्टेबल. तिने नाही का की जरी काही झाले समजतंय तरी सुद्धा असं दाखवायला पाहिजे काहीच होत नाही, त्यांनाही त्यांची स्पेस दिली पाहिजे, त्यांनाही जे पाहिजे ते करू दिलं पाहिजे. जे वचन ऐकतोय ते तिने तिच्या कृतीतून दाखवलं ना समोरच्या व्यक्तीला बरोबर करणार. बट इफ शी इज ओपनिंग हर माउथ आणि हे असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही, किंवा मला सांगा ओ खूप वाईट झालं नाही, शी शोईंग सिम्पथी, मग तुम्ही बोलायचं ना, तुम्ही असं करायचं ना, जाऊ दे, देन दिस इज रॉंग काउन्सिलिंग. सो जोपर्यंत आज म्हटलेला वेळ तुम्हाला एकमेकांना प्रतिदिवशी बोध करायचे, पण बोध करणं म्हणजे हातात माईक घेणं आणि शिकवणं नाही. बोध करणं म्हणजे आपल्याला जे परमेश्वराने वचनात सांगितले ते जगणं, ती क्षमा दाखवणं, ते एक्सेप्टन्स दाखवणं, ती काळजी दाखवणं, ती माफी दाखवणं, ती सहनशीलता दाखवणं, ती प्रीती दर्शवणं, ते परमेश्वरामध्ये जसा जो स्वभाव आहे की तो आपले पापांकडे चुकांकडे पाहत नाही, तर त्या गोष्टींना विसरून आपुलकी दाखवणं म्हणजे बोध करणं. हालेलुया. आपल्या कृतीतून समजावून घेणं म्हणजे बोध करणं. आणि जसं जसं तुम्ही का माहितीये, कारण ऑलरेडी ते स्ट्रेसफुल किंवा ते तणावाचं वातावरण घेऊन ती व्यक्ती घरात आली आहे, आणि घरात आल्यानंतर माइट बी तुमचाही दिवस कदाचित असाच गेला असेल, बट
कोणीतरी एकाने ती नमती बाजू घेऊन तिथे एक चांगल्या वातावरणाला प्रवेश करण्यासाठी जागा दिली पाहिजे. अदरवाईज इथून पण वाद, तिथून पण तणाव आणि मग ते चिडचिड, पूर्ण घरातलं वातावरण जे ऑफिसमध्ये होतं ना त्याच्यापेक्षा पण भयानक होऊन जाईल. सो जेव्हा ती समजून घेते, काही न बोलता विवाहामध्ये, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये आपल्याला असं करावं लागतं, काही गोष्टी न बोलता समजून त्यावर उपाय शोधावा लागतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग जर ह्या गोष्टी केल्या जातात तर आता काय होते, तिच्या कृतीने ती काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे दर्शवते. आपोआप काही वेळानंतर त्या व्यक्तीलाही समजणार आहे, अरे मी हे असं नाही करायला पाहिजे होतं. ओके. आणि जेव्हा ते वातावरण किंवा ते सिरियसनेस किंवा तो स्ट्रेस कमी होऊन जाईल, तेव्हा मग काय केलं पाहिजे माहितीये का, तेव्हा मग आपण कसं ही गोष्ट हँडल करू ह्यावर बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आपल्याकडून ही अपेक्षा करत आहे. पण आज काय होतंय माहितीये का, आज सगळे लोक एकमेकांना, अरे हे चुकीचं आहे, अरे हे पाप आहे, हे असं नाही केलं पाहिजे, अरे आजकाल चर्चला दिसत नाही, खूप बिझी झालाय, खूप नोटा छापते वाटतं, खूप कामामध्ये बिझी, असं तसं. पण बघा हे असं नाही. म्हणजे लोक ज्यावेळेस बोध पण करतात ना तर समोरच्याला जज करतात, वचनातून जरी बोलतात ना तर समोरच्याला टोमणे मारतात आणि त्यातून काही मिळत नाही. हालेलुया. प्रीतीने सगळ्या गोष्टी करायच्यात. पण जोपर्यंत आज म्हटलेला वेळ, तुम्ही प्रति दिवशी एकमेकांना बोध करा. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कृतीने, तुमच्या ऍक्सेप्टन्सने, तुमच्या समजून घेण्याच्या स्वभावाने जेव्हा वागणार ना, मी तुम्हाला सांगते, वचनाने जरी मुख उघडून जरी तुम्ही सुवार्ता नाही सांगितली, तुम्ही स्वतः एक जिवंत सुवार्ता असाल की समोरच्या व्यक्तीला समजणार. हालेलुया. आणि हे का करायचं, ह्यात हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. हालेलुया. पापाच्या फसवणुकीने, पाप काय करते माहितीये का, तुम्हाला एक प्रकारचं प्लेजर देत आहे, तुम्हाला एक तात्पुरतं का होईना त्या गोष्टीमध्ये, त्याच्यामध्ये गुंतावून ठेवतंय आणि तुम्हाला फसवतंय. इट इज इट इज ग्रेट डिसेप्शन. हालेलुया. सैतान कोण आहे, लबाडे आणि सर्व लबाडीचा बाप आहे, तो फसवणारा, ठकवणारा आहे. आणि इकडे प्रभू म्हणते, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. हालेलुया. तुम्हाला वाटेल ही गोष्ट चांगली आहे, मी असं केलंय, परंतु अंती तुम्हाला समजेल की अरे हे चुकीचं होतं, पण तुम्हाला सुरुवातीला ते करताना वाटलं नाही, ही गोष्ट नाही का मला चांगली वाटते, मी एन्जॉय करतोय, मला बरं वाटतंय, किंवा ठीक आहे माझं मन ह्यामध्ये चांगलं होतंय, पण शेवटी ती फसवणूक आहे, तुमचा घातच करणार. हालेलुया. हे होऊ नये म्हणून प्रत्येक दिवशी एकमेकांना बोध करा. एकमेकांना सोडून, टाकून, त्यागून काही उपयोग होणार नाही. मी तुम्हाला सांगते, वाद जरी झाला, होतात ना घरात, बाचाबाची होते, कधी शब्दाला शब्द लागतात, कधी तू मी होते, कधी बोलता बोलता, सहज बोलता बोलता ते बोलणं कधी वादामध्ये, भांडणामध्ये बदलतं, समजत नाही. अशा गोष्टी होत असतील, चिडचिड होत असेल किंवा खरंच भांडण होत असेल. पण मग अशा सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा हा एपिसोड संपला, भांडणाचा, वादाचा, ह्याचा त्याचा, ते झालं की परत एकमेकांना येणं, एकमेकांना मिठी मारणं, समजून घेणं की असं करायला नको होतं, ठीक आहे माझंही चुकलं, ठीक आहे जाऊ दे, आपण विसरूया, आता पुढे काय, ओके आता पुढे कसं करायचं, ह्यासाठी एका टेबलवर येऊन बसणं, बोलणं खूप गरजेचं आहे. भांडणं होत आहेत, वाद होत आहे, मला कळतंय समोरच्या व्यक्तीचं चुकलं, पण मी पण असं करायला नाही पाहिजे होतं, त्या व्यक्तीलाही कळतंय की हे नाही व्हायला पाहिजे होतं. परंतु त्याच्यानंतर की सगळा राग, सगळा इगो, सगळा अहंकार, सगळा मीपणा बाजूला ठेवून, मीच का, हे सगळं बाजूला ठेवून ज्या वेळेस ते एकत्र एका पेजवर, एका टेबलवर येऊन पुढची स्टेप घ्यायची असते, ती घेतली जात नाही. म्हणून काय होतं माहिती, हृदय कठोर होत आहेत. ही अशीच आहे, याला फरकच पडत नाही, तिचा स्वभाव असाच आहे, मी किती वेळा जरी बोलले ना हे असेच वागणार. का माहितीये, कारण ज्या वेळेस एखादी व्यक्ती नाही का स्ट्रेस्ड आउट असते, एखादी व्यक्ती दुखावलेली असते, एखादी व्यक्ती ब्रोकन असते, एखादी व्यक्ती हर्ट फिलिंग मधून जात असते, एखादी व्यक्ती अपयशाचा सामना करत असते, त्या व्यक्तीला तुमच्या शब्दांची गरज नसते. युअर लव्हिंग प्रेझेन्स, युअर ऍक्सेप्टन्स दॅट पर्सन नीड्स. हालेलुया. आणि त्यावेळेस तुम्ही त्या फेज मध्ये जर उपस्थित आहात ना, मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतरची फेज तुम्हाला खूप सोपी जाणार आहे, त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्हाला खूप सोपी जाणार आहे. का माहिती, कारण आता तुम्ही त्या वातावरणामध्ये
जे स्ट्रेस होता, जो ताणतणाव होता, जिथे अंधकार काम करत होता ना, त्यासाठी दरवाजेच उघडले नाहीये. आता तुम्ही नाही का एकत्र शांतीने बोलायसाठी तयार आहात. पण यासाठी कोणाला तरी ती बाजू, ती भूमिका घ्यावी लागते. आणि सैतानाने असं बनवलं हे जग, की त्याला वाटतं की एखादी व्यक्ती माफी मागते, एखादी व्यक्ती बोलायचा प्रयत्न करते, म्हणजे नाही का ती व्यक्ती कमीपणा घेते. नाही, ती व्यक्ती कमीपणा घेत नाही, उलट ती व्यक्ती ना उदार मनाने समोरच्याला सुद्धा ना सुधारण्याची संधी देते, समोरच्याला सुद्धा समजून घेण्यासाठी एक एक वेळ देते. प्रेज द लॉर्ड. पण ह्या गोष्टीमुळे काय होते, ज्यावेळेस हा प्रतिदिवशी बोध केला जात नाही, समजून घेतलं जात नाही, आपण लेट गो करत नाहीये, तेव्हा हे अंतकरण पापाच्या फसवणुकीने कठीण होते. आणि कठोर अंतकरण आहे ना, बायबल सेज इट इज अ कर्स. अंतकरणाची कठोरता एक श्राप आहे. हालेलुया. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला, तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. प्रेज द लॉर्ड. आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत जर दृढ धरिला, शेवटपर्यंत सुरुवातीचा जो भरोसा आहे अगदी तसाच वाढत्या प्रमाणात म्हणा तुम्ही टिकवून ठेवला, तुम्ही दृढ धरून, त्याला दृढ धरून ठेवायच्या बद्दल तो बोलत आहे. म्हणजे एखादी वस्तू हातातून निसटते पण तुम्ही सोडायला तयार नाही, तुम्ही धरून राहता. इट इज लाईक दॅट. विल नॉट लेट गो इट. मी नाही सोडणार. त्या प्रकारे ना सुरुवातीचा तुमचा जो विश्वास आहे ना, तो शेवटपर्यंत तुम्हाला दृढ धरून राहायचा आहे. परिस्थिती अशी होणार की तुम्हाला वाटणार काय विश्वास ठेवून उपयोग आहे. चॅलेंजेस असे येणार की तुम्हाला वाटणार विश्वास ठेवून फायदाच होत नाहीये. घरातून बाहेरून अशा गोष्टी घडणार, समोर अशी चित्र, अशी परिस्थिती, अशी दृश्य उपस्थित राहणार की तुम्हाला वाटणार अरे ह्या परिस्थितीत विश्वास ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असं वाटेल. पण बायबल सांगतं तुमचा आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालोय. हालेलुया. ही फक्त भरोसा याविषयीची अशी गोष्ट आहे जी इतकं मोठं बोलते की जर आपण असं केलं तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार आहे. अदरवाईज यू आर नॉट पार्टेकर्स ऑफ क्राइस्ट. हालेलुया. ख्रिस्ताचे भागीदार होत नाही, ख्रिस्ताचे. हालेलुया. त्या गौरवी ख्रिस्ताचे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्यात, सर्व आरोग्य, सर्व मुक्ती, सर्व आनंद, सर्व शांती, सर्व समाधान, सर्व लागणाऱ्या गोष्टी त्या ख्रिस्तामध्ये मिळाल्या आहेत. म्हणून ज्या वेळेस प्रभू येशू त्याच्या शिष्यांना म्हणत होता की जग मला काय म्हणतं, मी कोण आहे, तर शिष्य म्हणाले कोण म्हणतो तू एलिया आहेस, कोण म्हणतो योहान बाप्तिस्मा करणारा परत जिवंत झालाय, कोण म्हणतो तू पेत्र. पटकन म्हणाला प्रभू तुम्ही तर ख्रिस्त देवाचे पुत्र आहात. हालेलुया. कसं काय की ख्रिस्त देवाचे पुत्र. त्यावेळेस ख्रिस्त म्हणून कोणाला माहित नव्हतं ना. येशू वधस्तंभावर गेला होता ना, मरण पावला होता ना, पुनरुत्थित झाला होता. त्यावेळेस येशू येशू म्हणून जो म्हणत होता की मी मनुष्याचा पुत्र म्हणून आलो आहे, जो येशू म्हणत होता की मी तारणारा म्हणून आहे, किंवा ज्या गोष्टी घडत होत्या लोक म्हणायचे कदाचित हाच मसीहा असेल, हाच मसीहा असेल, या गोष्टी होत्या. प्रेज द लॉर्ड. मग ख्रिस्त कसं काय. हालेलुया. आणि ते ख्रिस्त, येशू हा ख्रिस्त आहे, हे रेव्हलेशन, हे प्रकटीकरण सगळ्या शिष्यांमध्ये पेत्राला त्यावेळेस मिळालं होतं. हालेलुया. तोपर्यंत ख्रिस्त काय आहे हे माहित नव्हतं कोणाला. आणि म्हणून ज्यावेळेस पेत्र म्हणतो की तुम्ही तर ख्रिस्त परमेश्वराचे पुत्र आहात. हालेलुया. देवाचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस प्रभू, असं पेत्र म्हणतो. आणि येशू काय म्हणतो माहितीये का, धन्य बारियोना तुझी, कारण रक्त आणि मांसाने हे तुला विदित केलं नाही. म्हणजे कोणत्या मनुष्याने, फ्लेशने, कोणत्या शरीराने, कोणत्या रक्ताने, मांसाने हे तुला सांगितलं नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रगट केलंय. हालेलुया. स्वर्गीय पित्याने प्रगट केल्याशिवाय तुम्हाला ख्रिस्त काय हे समजत नाही. आज आपल्याला ख्रिस्त माहिती आहे. आणि तो ख्रिस्त, ख्रिस्त म्हणजे नियमशास्त्राची परिपूर्णता, ख्रिस्त म्हणजे देवाचा क्रोध शमविला गेला, ख्रिस्त म्हणजे त्या वेदीवर अर्पिलेला कोकरा, ख्रिस्त म्हणजे ज्याने नवीन करार जो आपल्या सोबत केला आहे तो, ख्रिस्त म्हणजे वधस्तंभाच्या इकडचं जीवन जिथे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. डू 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 नाही, इट इज डन, इट इज डन, इट इज अकम्प्लिश्ड, इट इज फिनिश्ड. ख्रिस्त म्हणजे सगळ्या गोष्टी
पूर्ण झाल्यात, तुमची निवड झाली आहे, तुम्ही ऍक्सेप्टेड आहात, तुमच्या पापांची क्षमा झाली आहे, पित्याने ती मधली भिंत पित्याने तुमच्यामध्ये होती ती रक्ताद्वारे पाडण्यात आलेली आहे आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात. ख्रिस्त म्हणजे तुम्ही तारण पावलेले आहात. ख्रिस्त म्हणजे सर्व काही तुमचं आहे. हालेलुया. ते प्रकटीकरण, तुम्ही देवाचा पुत्र ख्रिस्त, हे पेत्राला त्यावेळेस तिकडे मिळालं होतं आणि प्रभू येशू म्हणतो माझ्या पित्याने हे तुला दिलं आहे. हालेलुया. त्याशिवाय तुला हे समजलं नसतं. त्यामुळे येशूचा हा प्रश्न खूप व्हॅलिड होता की ठीक आहे, जगातली लोक म्हणतात मी एखादा जुन्या करारातला प्रोफेट आहे, कदाचित योहान बाप्तिस्मा करणारा पुन्हा जिवंत झाला आहे, कदाचित जो येणार एलिया, कारण अग्नी रथातून वावटळीतून जो निघून गेला होता तो परत येणार असं अभिवचन होतं, 2 साक्षी पुन्हा येणार आहे, तर मी कदाचित तो एलिया असं लोक म्हणतात. पण तुम्ही कोण म्हणता? जे येशू सोबत चालत होते, फिरत होते, कोणी काहीच बोललं नाही, कारण सगळ्यांसाठी येशू येशू होता. पण पित्याने पेत्राला प्रगट केलं होतं की हा ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि इकडे बायबल तेच सांगत आहे, कारण जर तुम्ही तुमचा सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तर आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो. ख्रिस्ताचे भागीदार होणं म्हणजे किती महान गोष्ट आहे. हालेलुया. हे आपल्याला असं आपल्यामध्ये शोषून घ्यायचंय, हे प्रकटीकरण, हे वचन शोषून घ्यायचंय की आपण ख्रिस्ताचे भागीदार आहोत. ख्रिस्त म्हणजे नियमशास्त्राची परिपूर्णता, ख्रिस्त म्हणजे सर्व श्रापातून मुक्ती, ख्रिस्त म्हणजे संपूर्ण आरोग्य, ख्रिस्त म्हणजे सर्व गोष्टींचा पुरवठा, ख्रिस्त म्हणजे मी आणि पिता एक आहे, ख्रिस्त म्हणजे त्या विश्रांतीमध्ये आपण प्रवेश केला आहे, ख्रिस्त म्हणजे कृपा पावलेले, तारण झालेले, देवाची संतान, ख्रिस्त म्हणजे सगळ्या श्रापातून, पापातून, बंधनातून, सगळ्यातून जीवनात पार गेलेली लोक. हालेलुया. हे आपल्याला ना, इट इज वी नीड टू ऍब्सॉर्ब दिस की आपण हे आहोत. पण केव्हा आपण त्याचे भागीदार होतो? सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत टिकवून ठेवला तर. हालेलुया. नाही तर लोक म्हणतील आमचं तारण झालंय, आम्ही पाण्याने बाप्तिस्मा घेतला, आता सगळं झालं. का तारण झाल्यानंतर, का बाप्तिस्मा घेतल्यानंतर, का बऱ्याच गोष्टी केल्यानंतर सुद्धा ना आज लोकांचं पतन होत आहे, लोक अपयशी होत आहेत. का? कारण जो भरोसा, जो विश्वास सुरुवातीला ठेवला ना, दॅट ट्रस्ट इज नॉट मेंटेन, शेवटपर्यंत नाही राहिला. वादळ आलं, वारा आलं, चॅलेंजेस आले, परिस्थिती वाईट घडली, जगाच्या ह्या वेगवेगळ्या परिस्थितीतून, फेजेस मधून, परीक्षांमधून जात असताना डगमगले, पडले, पण पुन्हा उठता नाही आला आणि तो सुरुवातीचा भरोसा राखून ठेवता नाही आला. म्हणून ख्रिस्ताचे भागीदार होण्यापासून मुक्त आहेत आज कित्येक लोक. हालेलुया. व्हाय आय एम टीचिंग दिस थिंग्स कारण तुमचा विश्वास आहे ना, तुम्ही तुमच्या शब्दाने, तुमच्या कृतीने जाहीर करता. हालेलुया. इकडे स्पष्ट सांगितले आपण ख्रिस्ताचे भागीदार तेव्हाच होतो ज्यावेळेस आपण सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत टिकवून ठेवतो. म्हणून जर तुम्ही तुमचं बायबल उघडलं 2 तिमोथी 4:7 मध्ये ना, तिकडे प्रेषित पौल ज्यावेळेस त्याची धाव संपवली, ज्यावेळेस त्याचं नाही का, त्याला माहितीये त्याच्यावर जे परमेश्वराने जी सेवा दिली होती ती पूर्ण केली, तो काय म्हणतो माहितीये का? 2 तिमोथी 4:7 तुम्ही वाचू शकता. मी माझी धाव संपवली आहे, विश्वास राखून ठेविला आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास राखून ठेवला आहे. ज्या वेळेस तो दमिश्कच्या रस्त्यावर होता, ती देवाची वाणी, येशूची वाणी त्याच्या कानावर पडली. ज्यावेळेस तो शौल होता, ज्यावेळेस तो ख्रिस्त विरोधक होता, ज्यावेळेस तो ख्रिस्ती लोकांचा वध करायचा, छळ करायचा, त्यानंतर ती वाणी ऐकल्यानंतर, तारण झाल्यावर त्याचा जो विश्वास होता ना, तो भरोसा त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवला की मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. हा भरोसा त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवला आणि म्हणून तो ना खूप बोल्डली बोलतो, प्रेज द लॉर्ड, मी विश्वास राखून ठेवला आहे. हालेलुया. आपण आपलं बायबल उघडूया. नीतिसूत्र 18:21. व्हेरी वेल नोन फॅमिलियर वर्स. ओके, सगळ्यांना माहित असलेलं, सगळ्यांच्या टिप ऑफ टंगवर असलेलं. प्रेज द लॉर्ड. पण मग किती लोक ह्यानुसार वागतात? किती लोक? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जिव्हेच्या हाती. ओके. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. वंडरफुल जीसस. पहा, इकडे स्पष्ट सांगतं जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हालेलुया. सो तुम्हाला
प्रत्येक जण आपल्या जिभेचं फळ भोगतं. प्रभू येशू काय म्हणाला, हृदयाच्या भरपुरीने मुख बोलतं. हालेलुया. जे तुमच्या हृदयात आहे ते मुखाने बाहेर निघणार. प्रेज द लॉर्ड. मनुष्य आपल्या मुखाचं फळ यथेच्छ खातो असं दिलंय. म्हणजे तुम्ही जे बोलता ना त्याचंच फळ तुम्ही खाता, त्याच्यापेक्षा वेगळं फळ तुम्ही खात नाही. तुम्ही जे बोलला आहात तेच तुम्हाला मिळतंय, तेच तुम्ही फळ खात आहात. आणि इकडे इट इज हे खूप महत्वाचं वचन आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण खूप सहज घेतलं जातं. ह्या वचनाला ना खूप कमी दर्जा दिला जातो. सगळेजण बोलतात पण त्यानुसार कृती खूप कमी जण करतात, खूप कमी जण. इथे स्पष्ट म्हटले, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. आता आपण काय भोगणार, आपण कसे दिवस पाहणार, आपल्यासोबत काय घडणार हे आपल्या जिभेच्या हातामध्ये आहे. आपण जसं बोलतो त्यानुसार गोष्टी घडतात. आपण जे बोलतो तेच आपण भोगणार आहोत. आणि तिची आवड धरणारे म्हणजे तुम्ही जर चांगलं बोलताय ना, चांगल्या जीवनाच्या गोष्टी बोलताय, तुम्ही वचनं बोलताय, तुम्ही सकारात्मक बोलताय, तुम्ही योग्य ते बोलताय, तुम्ही सद्गुण जे आहे ते बोलताय, तुम्ही जीवनाच्या गोष्टी जर बोलत आहात ना तर तुम्ही त्याचं फळ भोगताय. परंतु तुम्ही डाऊट बोलताय, तुम्ही अपयश बोलताय, तुम्ही आजार बोलताय, तुम्ही दुखणं बोलताय, तुम्ही भीती बोलताय, तुम्ही संशय बोलून दाखवताय, तुम्ही असं झालं तर तसं होईल, मला तर असं वाटतं, तुमच्या मनातले चलबिचलता, अस्वस्थता बोलून दाखवताय, तुमचे चॅलेंजेस बोलून दाखवताय, ती परिस्थिती तुम्हाला जी भीती दाखवते ते तुम्ही जर बोलून दाखवताय तर तुम्ही त्याचं फळ भोगणार आहात. आणि हेच कारण आहे की सुरुवातीला सगळेजण खूप चांगला भरोसा ठेवतात, नाही प्रभू आहे, प्रभू सांभाळेल, नाही आमच्या प्रभूने सगळं कार्य पूर्ण केलंय. परंतु जसजसे चॅलेंजेस, परिस्थिती, वेगवेगळे दिवस येत जातात, वर्ष जातात, तसं काय होतं, ही परिस्थिती मुखाचं कन्फेशन चेंज करायला लावते. आणि लोकांचं जो सुरुवातीचं जे कन्फेशन आहे, सुरुवातीचा जो भरोसा आहे तो शेवटपर्यंत त्यांना टिकवून ठेवता येत नाही. आणि कित्येक लोक ना या ख्रिस्ताचे भागीदार होण्यापासून ना लिटरली असे अडवले जातात, त्यांना ते करता येत नाही. आणि मग वाटतं आमचे एवढे वर्ष झाले, तारण झाले, एवढे वर्ष आम्ही विश्वासात आहे, आम्हाला का मिळत नाही, आमच्याकडून का होत नाही? कारण सुरुवातीचं प्रेम, सुरुवातीचा भरोसा, सुरुवातीचा विश्वास, सुरुवातीला जसे तुम्ही होता ते शेवटपर्यंत टिकवून ठेवता आलं नाही. सुरुवातीला प्रभू प्रभू प्रभू, प्रार्थना, धन्यवाद प्रभू, येशू रक्त, जे खूप चालायचं, पण हळूहळू कंटाळा यायला लागला. हळूहळू असं वाटतं की नाही हे केलं पाहिजे. आता काय झालं, सुरुवातीला इतकं येशूच्या प्रेमात पडलेले असायचे की प्रभू शिवाय काहीच नाही, उठता बसता प्रेज द लॉर्ड, कोणी भेटलं की असा आनंद वाटायचं. आणि नंतर मग हळूहळू बोलायला पण जीवावर येतं, हळूहळू वाटतं रे काहीच होत नाही. आता या परिस्थितीने काय केलंय, तुमच्या मुखाचं कन्फेशन चेंज केलंय आणि तुम्हाला वाटतं की हे नाही बोललं पाहिजे. मग हळूहळू जगातले शब्द पुन्हा येतात, जगातल्या गोष्टी येतात, पुन्हा तेच लोकांसारखं अविचाराचं बोलणं, लोकांनी जसं समाजात हे चालतंय ते चालतंय त्याच गोष्टी बोलणं, तेच सगळं बोलणं, हे सगळं सुरू होतं आणि आपण त्याचं फळ खायला लागतो. परंतु बायबल सांगतं आपल्याला नाही बदलायचंय, हा जो विश्वास आहे तो राखून ठेवायचा आहे आपल्या मुखात. बायबल सेज होल्ड फास्ट द कन्फेशन ऑफ युअर माउथ. तुमच्या मुखाची जी कबूल आहे त्याला दृढ धरून राहा. समजा एखादी व्यक्ती प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी काल माझ्या छोट्या मुलीच्या प्री प्रायमरी सेक्शन मध्ये खूप जुनी एक टीचर आहे, बिलीव्हर टीचर आहे, त्यांना भेटायला गेले होते. म्हणजे असं जेव्हा हिला पिकअप करायला गेले त्या भेटल्या आणि असं बोलता बोलता थांबले आणि बोलताना मला त्यांनी सांगितलं, आय जस्ट आस्क्ड मिस हाऊ आर यू, हाऊ इज एव्हरीथिंग गोइंग ऑन. अँड देन मग त्यांची मिस बोलायला लागली की everything is fine, I'm so blessed, this and that, but only my husband, he's having 4th stage cancer. माझ्या पतीला जिभेचा 4th स्टेजचा कॅन्सर झालाय. आणि आय वॉज शॉक बिकॉज ते मिसला आम्ही जाता येता पाहतो, जवळच राहते, दिसते वगैरे. शी सो हॅपी, जॉयफुल आणि इतकी शिकवण्यामध्ये पण इतकी सुंदर आहे की लहान लहान मुलांना सुद्धा इतकं सुंदर रीतीने शिकवते. आणि शी इज रिअली गुड बिकॉज ती पुअर लोकांमध्ये मिनिस्ट्री करते. जे अनाथ मुलं आहेत, स्लम एरियामध्ये राहतात, ज्यांना काहीच माहित नाही, अशांना सुवार्ता सांगते, त्यांना प्रोव्हाइड करते, शाळेचा खर्च उचलते, त्यांना स्वच्छता, लिटरली त्यांना हात धुण्यापासून काय अशा सगळ्या गोष्टी शिकवते. तो तिचं सॅटर्डे संडे वगैरे हा मुलांसाठी असतो, त्यांच्यासाठी काही ना काही कर. सो मच डेडिकेटेड, इतकं प्रेम तिच्यामध्ये आहे ना ख्रिस्तासाठी, लोकांसाठी. आणि ज्यावेळेस मी तिच्याकडून हे ऐकलं ना मला असं खूप हे झालं.
आणि ती म्हणाली नो माय हजबंड नो नाव ऑलमोस्ट 8 मंथ्स 9 मंथ्स म्हणाली झालेत आणि माझ्या नवऱ्याला काहीच व्यसन नाही. आपण तर जेवल्यानंतर बडीशेप खातो, तो बडीशेप पण खात नाही. फक्त थोडस त्यांना दाताचा इश्यू होता आणि थोडस जिभेला अल्सर सारखं झालं होतं. मग ते एवढं झालं. त्याला ऑलरेडी मेटल ॲलर्जी आणि त्यांनी खूप आधी त्यांना एक दात बदलला होता. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे ते मेटल ॲलर्जीमुळे कॅन्सर झाला असेल आणि दॅट टू डायरेक्ट 4th स्टेज. मग त्यांचं सर्जरी झाली. थोडंसं जीभ पण हे केलेली आहे, कट केली आहे सर्जरी करून. 1/3 पार्ट जिभेचा रिमूव्ह केला आहे आणि आता किमोथेरपीवर आहे. मी म्हटलं मिस तुम्हाला बघून असं बिलकुल वाटत नाही, तुम्ही नेहमी हसतमुख असता हे ते. अँड देन शी स्टार्टेड गॉड गिव्स मी स्ट्रेंथ ना, येशू आहे ना, येशू मला बळ देतो. आजही माझा हसबंड नाही का, सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटत होतं की मी आज त्या लोकांच्या लाईनमध्ये उभं आहे ज्यांचे गुटखा खाऊन नाही का कॅन्सर झालंय, जे दारू पिऊन नाही का कॅन्सरच्या आहारी गेले, जे वाईट बोलतात, ज्यांचं लिटरली हे. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी करणाऱ्यांच्या आज लाईन मध्ये मी आहे, कारण मला सुद्धा कॅन्सर झालाय पण मी यातलं काहीच केलं नाही. अँड देन शी स्टार्टेड अरे तू असं का बोलतो, देवाला काहीतरी टेस्टमनी आणायची म्हणून असं असेल, डोंट वरी, असं तसं त्यांच्या हसबंडला त्या शिकवत होत्या. ती एक फेज हसबंडसाठी खूप ब्रोकन होती, त्यातून बाहेर पडले. पण ती मग शेअर करत होती की माझे हसबंड आताही किमोथेरपी घेतात, तिकडे गेल्यावर डॉक्टरचे हात हातात घेऊन प्रार्थना करतात आणि डॉक्टरला म्हणतात प्रत्येक वेळेस त्यांना जर तिकडे जायचे आता किमोथेरपीसाठी, ही यूज टू गो टू मुंबई आणि सायकल त्यांची चालू आहे 15 दिवसातून 20 दिवसातून, त्यानुसार जातात ते. मग ते मुंबईला जातात. ते म्हणतात माझे हसबंड एक बॅग पॅक करतात, पूर्ण गेडियनचे न्यू टेस्टमेंटचे बायबल घेतात, जाताना इकडून प्रवासात ड्रायव्हर पासून त्याच्यानंतर मग तिकडे जे भेटतील हॉस्पिटलमध्ये जे भेटतील त्या सगळ्यांना देतात. डॉक्टरला पण सांगतात तुम्ही हे वाचा, तुम्हाला देऊ नाही का खूप चांगला डॉक्टर बनवू, तुम्ही माझ्यासाठी नाही का आज आशीर्वाद म्हणून आलेत. सगळ्यांना वाटतात, सगळ्यांना सुवार्ता सांगतात. दो त्यांची जीभ थोडीशी रिमूव्ह केली गेली आहे, त्यांना आता तोत्र्यासारखं बोलणार ना, पूर्ण जीभ नाहीये कट केली आहे तर. आणि ती सांगत होती की एवढं सगळं आहे, हा वाईट वाटतं की हे कसं झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. आणि ते पण एकदम डायरेक्ट 4th स्टेज. पण ती म्हणते परमेश्वर बळ देतो, परमेश्वर प्रोव्हिजन करतो. आणि तिचं ते फेथ पाहून ना मी एनकरेज होत होती. मी म्हटलं ही सिच्युएशन अशी आहे जिच्यामध्ये ना तिने कंप्लेंट करायला पाहिजे, तिने बोललं पाहिजे व्हाय लॉर्ड विथ अस, प्रभू आमच्यासोबत का झालं, आम्ही कुठलं व्यसन करत नाही, आम्ही मिनिस्ट्रीमध्ये, आम्ही रेग्युलर चर्चला जातो, आम्ही चांगल्या गोष्टी बोलतो, आम्ही शिवीगाळी करत नाही, आम्ही वाईट बोलत नाही, मग हे असं का आमच्या जीवनावर हा हल्ला झाला, का सैतानाला अलाव केलं, का असं झालं. इनफॅक्ट शी वॉज तिथे सुद्धा ते लोक नाही का ह्या संधीचा सुद्धा फायदा घेतात आणि सुवार्ता गाजवतात. मग ती म्हणाली कधी कधी निराशा येते, कधी कधी वाटतं की थोडंसं अजून नाही का बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड झालं तर काय, असं झालं तर काय. डॉक्टर म्हणतात 4th स्टेज. डॉक्टरांनी आम्हाला 2 महिने दिले होते. आम्ही डॉक्टरांना म्हटलो तुम्ही आम्हाला 2 महिने देणारे कोण आहे, आम्ही नाही ऍक्सेप्ट करत, आमच्या प्रभूचं नाही शेवटचं हे असतं, फायनल सेईंग किंवा शेवटचं बोलणं आमचा प्रभूचा असतो, शेवटचा आवाज प्रभूचा असतो, प्रभू डिसिजन घेतो. तर डॉक्टर भलेही तुम्ही 2 महिने बोलता पण 2 महिने नाही. डॉक्टर म्हणाले येस यू आर व्हेरी पॉझिटिव्ह, यू आर व्हेरी गुड, सो तुमच्या बाबतीत चांगलं घडेल, असं आहे तसं आहे. आणि मग ती म्हणते आज आम्हाला ऑलरेडी 8 महिने झालेत, काहीच झालं नाही. बट येस हेल्थ थोडी डिटोरिएट होते, किमोचा थोडा त्रास होतो, पण तरी सुद्धा नाही का माझं हसबंड सुवार्ता सांगणं, प्रभूसाठी काम करणं थांबवत नाही. जी सिस्टर तिकडे नर्स येते त्यांना इंजेक्शन्स द्यायला किंवा त्यांना सलाईन लावायला, ते नर्सचे सुद्धा हात हातात घेऊन पहिले प्रार्थना करतात, लॉर्ड दिस आर युअर हँड्स, लॉर्ड आय प्रे फॉर दिस सोल. आणि मग त्यांचं झालं की लगेच बेडवरून उठणार, त्रास होतोय त्यांना, वॉमिटिंग वगैरे असा त्रास होतोय, मग दुसऱ्या कोणाला बोलवणार, तुमचं कोण आहे, काय आहे, मी प्रार्थना करू का तुमच्यासाठी, प्रभू हे करेल. कुठून हे बळ मिळतं, बिकॉज दे नो की परिस्थिती त्यांना बदलू शकत नाही. त्यांनी सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत टिकवून ठेवला, 100% ख्रिस्ताचे भागीदार आहेत आणि म्हणून ते ख्रिस्त इतरांनाही देत आहेत. सो ही सिच्युएशन अशी आहे की त्यांनी निगेटिव्ह बोललं पाहिजे. ती फेज होती ज्यावेळेस ते पण ब्रोकन होते, ते पण डाऊन फेज मध्ये होते, आताही त्या निराशेतून ते जात आहे. पण त्यांनी ठरवलंय ह्या मुखाने आम्ही निगेटिव्ह बोलणार नाही, कारण आम्हाला निगेटिव्ह पाहिजे नाही. जीवन आणि मरण जिभेच्या हातात आहे, भले ह्या जिभेचा कॅन्सर झाला असेल तरी सुद्धा आम्हाला माहितीये की जीभ परमेश्वराने त्याच्या महिमेसाठी दिली. सो दे चोज टू स्पीक राईट थिंग्स. त्यांनी ठरवलं, लिटरली दॅट टीचर आफ्टर सम टाइम शी स्टार्टेड क्राईंग इन फ्रंट ऑफ मी, नो जस्ट कीप अस इन युअर प्रेयर, आम्हाला नाही का औषध नाही, आम्हाला नाही का प्रार्थना जरी मिळाली तर भरपूर आहे, हे ते, माय चिल्ड्रन आर डुईंग व्हेरी वेल. तिची एक मुलगी
पायलट आहे, दुसरा मुलगा लाईक दोघं आता अब्रॉड सेटल होतील, सगळे आहेत. बट स्टील ह्या फेज मध्ये असताना इतकं एनकरेजमेंट होतं ना तिच्याकडून मला मिळत होतं, आणि ती खूप चांगलं सांगत होती. दो शी वॉज ब्रोकन, आय कुड सी दॅट वल्नरबिलिटी, की प्रभू हे का. बट ती तेवढंच चांगल्या प्रकारे मुलांना शिकवते, सगळं करते, पण काय करायचं हे त्यांना माहितीये. म्हणून जे झालंय त्याच्यावर शोक करत रडत बसण्यापेक्षा त्यांनी ना त्यांच्या मुखाचं कन्फेशन जे आहे ना ते टिकवून ठेवलं. होल्ड फास्ट द कन्फेशन ऑफ युअर माउथ. आणि तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस आपण या करारामध्ये येतो ना, या वेदीवर आपण येतो ना, ही वेदी आपल्याला काय बोलायचंय ना ह्याविषयी ना खूप सदैव जागरूक राहायला सांगते. तुम्हाला माहितीये, तुमच्या वेदीवर जाऊन तुमच्या प्रार्थनेच्या ठिकाणी तुम्ही काहीही नाही बोलू शकत. यू गो ॲज यू आर, तुम्ही जसे आहात तसे जा. परंतु तुम्ही ज्यावेळेस तिकडे जाता ना, तुमचे विकनेसेस बोला, तुमच्या मनात असलेली छलबिचलता तिकडे देवासमोर प्रगट करा. देवाला सांगा, प्रभू मी हे फेस करते, प्रभू मला जड जाते, प्रभू मला समजत नाहीये. बट देन गो देअर ॲज अ पर्सन हु इज सिकिंग काउन्सिलिंग, ॲज अ पर्सन हु इज सिकिंग हेल्प, नॉट ॲज अ पर्सन हु इज ब्लेमिंग. हालेलुया. कित्येक लोक जातात आणि प्रभू हे असं झालं, प्रभू तसं झालं, हे का झालं, चिडचिड आणि दोष देण्याच्या स्वभावाने जातात. वेदी ती जागा नाहीये, तिकडे तुमचा जिवंत परमेश्वर येतो. कोणीही परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये ना एक विपरीत शब्द पण बोलू शकत नाही. अति पवित्र स्थानात याजक जायचा तेव्हा कसा जायचा. हालेलुया. पण आज आपण कसेही जातो. ज्यावेळेस जाताय ना, बोला, प्रभू मला हे कठीण जात आहे, प्रभू माझ्यामध्ये ही गोष्ट होते, आय डोंट नो लॉर्ड, मी ह्याच एरियात कमजोर का पडते, का माझ्या मुखातून नाही काही असे नकारात्मक शब्द निघतायत, मी काय करू, मला मदत कर. दिस शुड बी द अप्रोच. आणि मी तुम्हाला सांगते, जीवन आणि मरण हे आपल्या जिभेच्या हातात आहे. जर तुम्ही याकोबाचे पत्र 2-3 अध्याय वाचला ना, ह्याच्यावर खूप स्पष्टपणे याकोब बोललाय. याकोब म्हणतो, जीभ ही नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. कारण ना सगळं शरीर कह्यात ठेवायला, सगळं शरीर कंट्रोल करायला आपण समर्थ आहे, पण ही जीभ नाही. हालेलुया. पण परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य दिलं आहे. आणि म्हणून प्रभू ना विश्वास आणि बोलणं या गोष्टींबद्दल खूप सांगत आहे. तारण कसं झालं आपलं, इफिशियन्स मध्ये दिले, विश्वासाने कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालंय. अंतकरणाने विश्वास ठेवतो आणि जो मुखाने कबूल करतो. हे सार्वकालिक तारण मरणातून जीवनात, नरकातून स्वर्गात, या 2 गोष्टीमुळे आपण प्रवेश करतो. अंतकरणात विश्वास ठेवला, मुखाने कबूल केलं. अंतकरणात विश्वास ठेवला, मुखाने कबूल केलं नाही, हाफ. ओके, मुखाने कबूल केलं, हृदयात विश्वास ठेवलं नाही, अनडन. इट इज नॉट डन कम्प्लिटली. पण ज्यावेळेस तुम्ही हृदयामध्ये विश्वास ठेवता आणि मुखाने कबूल करताना, तुम्ही लिटरली त्या क्षणाला ना नरकातून स्वर्गात प्रवेश करता. तुम्ही नकारात्मक गोष्टीतून नाही का देवाच्या राज्यामध्ये येता. तुम्ही मृत्यूतून जीवनात प्रवेश करता. नाऊ यू हॅव टू मेंटेन इट. हालेलुया. कसं मेंटेन करणार? तुमच्या मुखाच्या कबुलीने, तुमच्या बोलण्याद्वारे. परिस्थिती तुम्हाला संधी देईल नकारात्मक बोलण्यासाठी. परिस्थिती तुमच्यासाठी सोपं करून देईल की तुम्ही शिव्याशाप द्यावे, तुम्ही कुरकुर करावी, तुम्ही तक्रार करावी. सिच्युएशन अशी घडेल, हा समाज, फॅमिली मेंबर्स किंवा ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना खूप सहज जाईल डाऊट करायला, संशय घ्यायला, नकारात्मक बोलायला, अपयश बोलायला, फेल्युअर बोलायला. पण काय बोलायचं हे तुम्हाला ठरवायचंय. आणि हे तुम्ही कसं करता माहिती? ज्या वेळेस तुम्ही रेग्युलरली देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करता. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना, जेव्हा तुम्ही कंटिन्यू वचन वाचता, तुमच्या मुखाचे शब्द बदलायला लागतात, तुमचं बोलणं बदलायला लागतं. तुमचे शब्द नाही का डाऊट पासून, नकारात्मक पासून ना विश्वासाचे, चांगले आणि आशीर्वादाचे बनायला लागतात. हालेलुया. मी खूप लोकांना पाहिले की ज्यांना माहिती आहे हे बोलणं चुकीचं आहे, बट ओनली बिकॉज दे आर नॉट एबल टू कंट्रोल द अर्ज टू स्पीक. तुम्हाला सुद्धा जाणवेल, तुम्ही बघा, स्वतःचं निरीक्षण करा. तुम्हाला माहितीये मी गप्प बसलं पाहिजे, तुम्हाला माहितीये मी ह्या परिस्थितीत नाही बोललं पाहिजे, तुम्हाला माहितीये ह्या व्यक्तीला मी उत्तर नाही दिलं पाहिजे, पण तरीही ना ते बोलायसाठी इतकं आतून असं नाही का, असं होतं की नाही, तोंड बंदच नाही ठेवू शकत. फक्त
फक्त त्यामुळे, म्हणजे तुम्हाला पट्टही नाही केलं पाहिजे तरी सुद्धा तुम्ही ना तुमच्या मुखावर कंट्रोल नाही करू शकत, म्हणून बोलता आणि परिस्थिती विपरीत घडते. म्हणून तुम्ही नाही का नकारात्मक बोलता का, कारण ना तुम्हाला नाही मला बोलायचंच आहे, मी का शांत बसू. हालेलुया, दिस इज नॉट फ्रॉम गॉड. बायबल सांगतं की आपण आहे ना, आपण शांत राहणारे, आपण जो जो नीतिमान आहे किंवा जो शहाणा आहे, जो बुद्धिमान आहे ना, तो सतत बडबड करत राहत नाही. मूर्ख हा वाचाळ असतो असं सांगितलंय. बडबड बडबड, किरकिर किरकिर, नुसतं तोंडाचा पट्टा चालूच आहे, त्याने तो आपली मूर्खता प्रगट करतो. बायबल सांगतं, प्रेज द लॉर्ड, लर्न टू स्पीक जे गरजेचं आहे ते. आणि ज्यावेळेस असं होईल ना की मला कंट्रोल होते, बघा कधी कधी असं घडतं की इतकं कोणीतरी इरिटेट करतं, इतकं समोर असं होतं ना की किती नाही म्हटलं तरी नाही का ते नकारात्मक शब्द तोंडातून निघतातच. म्हणजे इतका वेळ बसून जी प्रार्थना केली ती आपल्याच मुखाने आपण रद्द करून टाकतो, आपल्याच मुखाने आपण कॅन्सल करतो. काय करायचे अशा वेळेस माहिती, अशा वेळेस स्तुती करायची, अशा वेळेस तोंड उघडायचं, अन्य भाषेत बोलायचं. नाही होत आहे ना, अशा वेळेस लिटरली तिकडून निघून जायचं. तुम्हाला माहितीये का, कारण ही गोष्ट तुमची डेस्टिनी चोरी करते. नाउ आय एम कमिंग टू द टॉपिक ऑफ डेस्टिनी. ही गोष्ट तुमची ख्रिस्तामधली नियती चोरी करते. तुमचं ते बोलणं आहे ना, तुमचे ते आशीर्वादापासून तुम्हाला नाही का विपरीत ठेवते, दूर ठेवते. तुमचं केवळ ना ते मुख उघडणं आणि त्यावेळेस ना काहीतरी जी प्रार्थना तुम्ही केली, जो विश्वास तुम्ही ठेवता, जी वचन तुम्ही ऐकलेत त्याच्या विरोधात वागणं, केवळ कृती जरी तुम्ही करत नाही पण तुम्ही मुखाने जेव्हा बोलताना, तुम्ही तुमचे आशीर्वाद, तुमची डेस्टिनी, तुमचा टाइम आहे ना सहजपणे सैतानाच्या हातात सोपवता, तो चोरी करून घेऊन जातो. हालेलुया. हाऊ, I'll give you the simple example, okay? जर जोसेफ, हा कोण, योसेफ कोणाबद्दल मी बोलत आहे, ज्याला 11 भाऊ होते, जो याकोबाचा मुलगा होता. हालेलुया. याकोबाचा 11वा मुलगा राहेली पासून झालेला जो योसेफ होता ना, ज्याला जोसेफही आपण म्हणतो, हा योसेफ आहे ना, त्याच्या बाबतीत ना देवाने काही गोष्टी ठरवल्या होत्या. ही वॉज हॅव्हिंग डेस्टिनी इन द लॉर्ड. लॉर्ड हॅज अपॉइंटेड हिम ॲज ॲज आपण नाही का, म्हणजे लोकांसाठी पुरवठा करणारा, लोकांसाठी एक मार्गदर्शक, लोकांसाठी स्वप्नांचा अर्थ सांगणारा, आणि या पृथ्वीसाठी एक सीझन म्हणून, पृथ्वीसाठी एक त्याचा, पृथ्वीच्या सगळ्या लोकांसाठी, सर्व राष्ट्रांसाठी एक सीझन म्हणून, एक चांगला ऋतू म्हणून परमेश्वराने त्या योसेफला ठेवलं होतं. पण ज्या वेळेस त्याचं स्वप्न त्याने त्याच्या भावंडांना सांगितलं, भावंड त्याचा तिरस्कार करू लागले. ऑलरेडी भावंडांना त्याची चीड होती, कारण योसेफ लहान होता. योसेफ रेचलचा मुलगा होता आणि राहेलीचा, आणि याकोबाची खूप योसेफवर प्रीती होती, खूप लाड करायचा तो. या योसेफसाठी त्याने रंगीबेरंगी झगा बनवला होता. आणि बाकीचे भाऊ म्हणायचे, हा तर वडिलांचा लाडकाच आहे ना, वडील ह्याला काहीच काम सांगत नाही, ह्याला काहीच बोलत नाही. तर भावाभावांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, तू मी होतं. त्यावेळेस योसेफाबद्दल त्यांच्यामध्ये द्वेष होता. आणि ज्यावेळेस त्याने त्याचं स्वप्न सांगितलं की हे सगळे भाऊ त्याला नमन करतील आणि हा त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ होणार आहे, त्याचे भाऊ त्याचा जास्त तिरस्कार करायला लागले. ज्यावेळेस हे स्वप्न त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं, तो म्हणाला, हे असलं कसलं स्वप्न तुला पडलं, आम्ही तुझे आई वडील सुद्धा आम्ही तुला नमन करणार का. याकोबालाही थोडंसं वाटलं की अरे ह्याला असं कसं स्वप्न पडलं. हालेलुया. त्याच्या घरातल्यांनी त्याला समजण्यासाठी नाही का प्रयत्न केले नाही, ते कमजोर पडले, ते समजून घेऊ शकले नाही. त्याच्या स्वप्नामुळे, त्याच्या पाचारणामुळे, त्याच्या कॉलिंगमुळे, त्याच्या छळाची सुरुवात त्याच्या घरातून झाली. त्याचे भाऊ वाईट नव्हते, वडील वाईट नव्हते, कोणीच नाही. पण त्याचं जे डेस्टिनी होती, त्याचं जे कॉलिंग होतं, त्याचं जे पाचारण होतं, त्याच्यासाठी ज्या मोठ्या गोष्टी देवाने ठेवल्या होत्या ना, त्यासाठी नाही का, त्याच्यासाठी विपरीत गोष्टी, त्यापासून त्याला अडवण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी, त्याला त्या गोष्टींमध्ये चालू न देण्यासाठी, ज्याच्या छळाची सुरुवात झाली ते त्याच्या सख्या भावंडांपासून, त्याच्या सख्या किंवा त्या फॅमिलीमधून, त्या कुटुंबामधून झाली. हालेलुया. इतकं जास्त झालं की त्याच्या भावंडांनी त्याला विकून टाकलं. सगळ्यात आधी तर त्याला मारायचं ठरवलं. नंतर मग रुबन आला मध्ये आणि म्हणाला, अरे आपलाच भाऊ आहे, मारलं नाही पाहिजे, मी बापाला, मी मोठा आहे, मी म्हटलं बापाला जाऊन काय तोंड दाखवू, याकोबाला काय उत्तर देऊ, म्हणून ते म्हणतात. आणि मग ते म्हणतात, नको नको, ह्याला खड्ड्यात टाकू. आणि ते त्याला, ज्यावेळेस रुबन हा दुसरीकडे गेलेला असतो, बाकीचे भाऊ ह्याला इश्माईली लोकांचा कारवा, तांडव जात असतो, त्यांना विकून टाकतात. हा योसेफ, ज्याच्याविषयी
विषयी राष्ट्रांवर ना अधिकार करणार, सगळ्यांसाठी नाही का तो एक मोठा आशीर्वादाचं दार बनणार. हे जे पाचारण आहे तो आज एक गुलाम, एक सेवक, ते पण कोणाला, दुश्मन लोकांना विकला गेलाय, इश्माईली लोकांकडे तो विकला गेलाय. तिकडून तो पोहोचलाय मिसर देशामध्ये. हालेलुया. त्याच्या डेस्टिनीमुळे त्याची परीक्षा झाली, त्याचं छळ झालं, पण या सगळ्यामध्ये त्याने कधी कुरकुर केली नाही, नकारात्मक बोलला नाही, शिव्या शाप दिले नाही, भावांबद्दल वाईट बोलला नाही, भावांबद्दल बिटर झाला नाही, काहीच केलं नाही. ज्या लोकांसोबत होता ना, जे लोकांनी त्याला दास म्हणून घेतलं, तिकडून तो पोटिफरच्या घरात गेला. तिकडे गेल्यावरही कधीच तो त्याच्या भावंडांबद्दल, घराण्याबद्दल, लोकांबद्दल वाईट बोलला नाही, रडगाणं गायलं नाही, मला आपल्याच लोकांनी फसवलं, माझी लोक अशी झाली, आज मी इथे नसतो, आज हे असं झालंय. आणि तो तेच कुरकुर कुरकुर, तेच मनातलं दुःख, त्याच गोष्टी तो करत बसला नाही. त्याने ना त्याच्या जिभेची काळजी घेतली. इनफॅक्ट जर हा योसेफ त्या सिच्युएशन मधून, जी ना त्याला सहन करण्यासारखी नव्हती, तिथून जर पळून गेला नसता, किंवा ज्यावेळेस पोटिफरची बायको तिने पाहिला, हा सुकुमार आहे, हा तरुण आहे, पूर्ण लस्टने, पूर्ण वासनेने भरलेली होती. बरं, पोटिफर कोण होता? एक एक फारोच्या याच्यातला एक कारभारी होता, एक मोठ्या हुद्द्यावर काम करणारा माणूस होता, आणि त्याच्याकडे तो सुद्धा भरपूर श्रीमंत होता. पण हा योसेफ तिकडे काम करत असताना, सुंदर आहे, देखणा आहे, तरुण आहे, आणि ती जी वासनेने भरलेली होती, तिचं ना मन त्याच्याविषयी नेहमी वाईट गोष्टींमध्ये गुंतलेलं होतं. एक वेळ आली की ती त्याला म्हणाली, माझ्यासोबत नीच, तिने त्याला पकडलं. जर हा योसेफ त्या वेळेस तिकडून पळून गेला नसताना, त्याची डेस्टिनी, ती जी सिच्युएशन जी त्याच्यासाठी कठीण होती, कारण तो बोलू शकत होता, ह्या घरात कोण नाहीये, कारण घरात कोणी नसताना तिने पकडलं त्याला, नाही का, त्याला जबरदस्ती केली तिने. एक स्त्री, एक विवाहित स्त्री, त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली स्त्री त्याला जबरदस्ती करते. आणि ह्या गोष्टीमध्ये, ह्या समस्येमध्ये आता त्याला माहितीये, एकतर तो त्या पापामध्ये पडू शकत होता, तो बोलू शकत होता. जर तो तिकडे ते करताना राहिला असता, जर त्याने नाही का, कोण पाहत नाही की अरे ही माझी मालकी नाही, मी नाही ऐकलं तर मला इकडून पण टाकतील, काढून टाकतील, मी एक ते इश्माईली लोकांपासून वाचलो, इकडे सगळं चांगलं झालंय, माझे हाल होतील, इकडून पळून कुठे जाऊ, मी दुसऱ्या देशामध्ये, हे लोक काही बोलतील, फारोकडे मला नाही का हे करतील, ते करतील, काही XYZ सगळी निगेटिव्ह सिच्युएशन होती त्याच्यासाठी. तो विचार करून, जरी इच्छा नसताना ना तिचं ऐकून, ते चूक त्याने पाप जो केला असताना, तो आयुष्यभर पोटिफरच्या घरामध्ये दास बनून राहिला असता. त्याची डेस्टिनी ना, त्याची नियती ना, ती कधी फुलफिल झाली नसती, कधी तो त्या योग्यतेमध्ये गेला नसता, कधी त्या मोठ्या पदापर्यंत तो पोहोचला नसता. पण ज्यावेळेस त्याला हे सहन करण्यासारखं नव्हतं ना, तो तिकडून पळून गेला. ज्यावेळेस तुम्हाला होईल ना, कंट्रोल नाही होतंय, हे सहनच होत नाही, लिव्ह दॅट प्लेस अँड रन. बिकॉज ही गोष्ट फक्त नाही का, असं नाही की तुमचा अपमान करते, तुम्हाला कमीपणा दाखवते, नो, ही गोष्ट तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी, हे सगळे मला बोलतात, मी का कमीपणा घेऊ नये, ही गोष्ट तुमचे आशीर्वाद चोरी करण्यासाठी, ही गोष्ट तुमची ख्रिस्तामध्ये डेस्टिनी चोरी करण्यासाठी, ही गोष्ट तुमचे जे मोठे दरवाजे देवाने उघडे ठेवले ते बंद करण्यासाठी, आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून वंचित ठेवण्यासाठी. सो ज्यावेळेस असं होत नाही, जस्ट शट युअर माउथ, स्टार्ट प्रेझिंग गॉड अँड रन फ्रॉम दॅट प्लेस. योसेफ जर तिकडून पळाला नसता, तर तो कधीच मिसर देशावर शासक किंवा एक प्राईम मिनिस्टर किंवा अधिकारी किंवा फारोच्या पुढे, फारो नंतर जर कोणी असेल, फारोचंही लोक ऐकायचं नाही, योसेफचं ऐकायचंय, तो कधीच त्या पदावर पोहोचला नसता. आणि पूर्ण पृथ्वीला, सर्व राष्ट्रांना, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावंडांना, त्याच्या घराण्याला, इस्रायल राष्ट्राला अन्नधान्याचा पुरवठा झाला नसता. कारण 7 वर्ष सुकाळचे, पण 7 वर्षाच्या दुष्काळाने ना सगळ्या गोष्टींचा नाश झाला असता. पूर्ण पृथ्वीवर इतकी लोक मरण पावली असती त्या दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये ना, की 7 वर्ष सुकाळाची कोणाला आठवण राहिली नसती. दॅट वॉज द ड्रीम, आणि ते त्याचा अर्थ होता. हालेलुया. पण त्याने नाही का, काही गोष्टींमध्ये नाही का, कमीपणा घेणं स्वीकारलं, आणि त्याने जे चूक नाही केली त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं. तिकडेही तो चांगला राहिला, तिकडेही तो विश्वास योग्य राहिला. सो इट इज युअर डिसिजन, इट इज युअर चॉईस. तुम्हाला दिसतंय लोक चुका करतायत, तुम्हाला ब्लेम करतायत, आणि तुम्हाला मेंटल हॅरॅसमेंट होतेय, तुम्हाला मेंटली खूप त्रास होतोय, तुम्हाला आता सहन होत नाहीये, आणि सिच्युएशन तुम्हाला कमजोर करतेय, परिस्थिती तुम्हाला नाही का जबरदस्ती करते की तू पण पाप कर, तू पण बोल, तू पण सोडून दे, तू पण निघून जा, तू पण कुरकुर कर, कशाला राहायचं या संसारात, का सहन करायचं, काय गरज आहे, तू पण नाही का सोडा, जगासारखा आनंद घे. सिच्युएशन तुम्हाला प्रेशराईज करते. पण त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस
ज्यावेळेस तुम्ही ठरवता नाही मी हे ऐकणार नाही, नाही माझ्या मुखाने मी हे बोलणार नाही ना, यू विन ओव्हर युअर डेस्टिनी. हालेलुया. तुम्ही जिंकता, तुम्ही ख्रिस्तामध्ये ती नियती राखून ठेवता. बट द मोमेंट यू ओपन युअर माउथ अँड कन्फेस समथिंग निगेटिव्ह ना, काय होतं माहितीये का, तुम्हाला नाही माहिती आत्मिक जगामध्ये सैतान दुरात्मे आपले आशीर्वाद, आपले ब्लेसिंग्स, आपली वर्ष कशी चोरी करतो. लिटरली मेनी आर द विक्टिम ऑफ दिस स्टीलिंग ऑफ डेस्टिनीज. आपले नाही का, आपली ख्रिस्तामधली नियती, आपलं जीवन हे चोरी करून नाही का किती जण ह्याचे नाही का ह्या गोष्टीमध्ये बळी गेलेले आहेत. हालेलुया. या गोष्टीचे शिकार झालेले आहेत आणि त्यांना वाटतं काही नाही झालं, मी बोलले ठीक आहे, मला करायला नाही पाहिजे होतं. पण ते करायला नाही पाहिजे होतं बोलेपर्यंत ना कितीतरी गोष्टी गमावलेल्या असतात. प्रेज द लॉर्ड. ही देवाची कृपा, एवढं सगळं होऊन आपण जिवंत आहे, पण कित्येक आपल्या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत. सैतानना त्याला माहितीये की तुम्हाला मोठ्या गोष्टीकडे जाऊ नाही द्यायचं, तर आज तुम्हाला कसं पाडायचं. तुम्हाला उद्याचं चित्र दिसत नाही, पण त्याला तुम्ही उद्या काय होणार आहे ना हे दिसतंय आजच्या तुमच्यावरून. आज तुमचा देवासोबत तुम्ही जो वेळ घालवताय, आज तुम्ही त्या वेदीशी जे कनेक्टेड राहताय, आज तुम्ही जे प्रार्थना करताय, यावरून त्या सैतानाला माहितीये की ही व्यक्ती उद्या जाऊन नाही का माझ्यासाठी खूप खतरनाक बनणार आहे. सो त्याला माहितीये तुम्हाला आज कसं पाडायचं. आणि आपल्याला वाटतं इट इज नॅचरल. आज आपण अशा जगामध्ये राहतो जिथे पाप चांगलं समजलं जातं आणि जिथे चांगल्या गोष्टींना वाईट समजलं जातं. प्रेज द लॉर्ड. मग जग असं म्हणतो ना आपण ते करणार. आपण या जगाचे नाहीये. भले कितीही त्रास होऊ दे, काही वाटू दे, आपण जगाचे नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. टेक केअर ऑफ युअर वर्ड्स. आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत तुम्ही ज्यावेळेस टिकवून ठेवता ना, त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचे भागीदार होता. त्यावेळेस ना तुम्हाला समजेल, भलेही आता वाटेल अरे देवाने स्वप्न दाखवलंय आणि चाललोय कुठे, दास झालोय, बापापासून वेगळं झालोय, स्वतःच्या देशापासून वेगळं झालोय, गुलाम झालोय, नग्नता आलीये, उपासमार आलीये, आज तुकड्यांवर जगावं लागतंय, आरोपी ठरवण्यात आलंय, बलात्काराचा, रेपचा आरोप लावलाय, जेलमध्ये टाकलेलं आहे, आज नाही का इतर गुन्हा केलेल्या गुन्हेगारांसोबत आहे. पहा, ज्यावेळेस त्याचे भाऊ सुद्धा अन्नधान्य मागायला येतात ना, तेव्हा पण तो भावांशी वाईट वागत नाही. तेव्हा पण नाही का तो त्यांना ना नकारात्मक बोलत नाही. त्याच्याकडे आता अधिकार आहे की तो सूड घेऊ शकतो, तो बोलू शकतो. ऍटलिस्ट तो त्याच्या मनातला राग तरी व्यक्त. जस्टिफायबल अँगर. माझे हसबंड तुम्हाला ह्या विषयावर खूप चांगल्या प्रकारे शिकवतील. लॉर्ड त्यांना इतकं चांगलं काही शिकवतं. रागवण्याला नाही का वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही ना जस्टिफायबल अँगर, किंवा जो राग आहे ना ज्याचं समर्थन तुम्ही करू शकता की राईट आहे की तुम्ही रागावले जाते कारण हे घडलं. पण तो जस्टिफायबल अँगर सुद्धा किती घातक ठरतो तुम्हाला माहितीये. इथे योसेफ ऍटलिस्ट स्वतःच्या मनातली खंत भावांना बोलून दाखवू शकत होता की तुम्ही माझ्याशी असे वागलात, तुम्ही हे केलं, पण बघा परमेश्वर माझ्या बाजूने होता. तो त्यांना त्या ठिकाणी टोमणा मारून त्यांना कमीपणा दाखवू शकत होता. पण ज्यावेळेस भावांना रिअलाइज झालं, त्याच्या भावांना कळलं की आम्ही तुझ्याशी हे काय केलं, आम्ही नाही करायला पाहिजे होतं. भाऊ त्याला म्हणतात प्रभू आमच्यावर दया कर, हे स्वामी आमच्यावर दया कर. तो काय म्हणतो, तुम्ही माझं वाईट चिंतिलं पण ते माझ्या भल्यासाठीच होतं ना, तुमची काही चूक नाही. अशा प्रकारे योसेफ त्याच्या भावांना बोलतो. तो असं नाही बोलत तुम्ही माझं वाईट चिंतिलं पण देवाने नाही का, देव माझ्या बाजूचा होता, देवाने माझं. इट इज ते समोरच्याला हर्ट करणे. योसेफ हर्ट पण करत नाही, त्याच्या मनातली खंत पण बोलून दाखवत नाही. कोणत्या प्रकारच्या पेशन्स मध्ये, कोणत्या प्रकारच्या सहनशीलतेमध्ये तो वाढला असेल. सगळ्यांमध्ये नाही का लहान होता, त्याच्यापेक्षा एक लहान भाऊ होता बन्यामीन किंवा बेंजामिन, पण हा सगळ्यात लहान जरी होता तरी कोणत्या प्रकारच्या शिकवणीत तो वाढला असेल की एवढं सगळं होऊन सुद्धा त्याच्या भावंडांना कम्फर्टेबल करतोय. अरे नाही काही नाही, तुम्ही भलेही ते केलं पण ते माझ्या भल्यासाठीच झालं. आज तुम्ही ते केलं म्हणून मी इकडे आहे आणि म्हणून मी ह्या पदावर आहे. हालेलुया. म्हणून मी हा अधिकार आहे. हा बोलणेस असला पाहिजे आणि ही खरी अंतःकरणाची नाही का शुद्धता आपल्या ठाई असली पाहिजे. नाही तर चान्स तर सगळ्यांनाच मिळतो बोलायचा. संधी आज भले तुम्ही ऐकताय, उद्या तुमचा दिवस असणार आहे की जेव्हा तुम्ही ऐकवू शकता, पण त्यावेळेस तुम्ही काय ऐकवणार आहे ना हे डिसिजन ठरवतं तुम्ही ख्रिस्ताचे भागीदार आहात की नाही. हालेलुया. लेट अस लर्न समथिंग सॉलिड अँड कन्स्ट्रक्टिव्ह, की प्रभू माझ्याकडे संधी आहे, मी समोरच्या व्यक्तीला त्याची चूक दाखवू शकते, समोरच्या व्यक्तीचा अपमान करू शकते, समोरच्या व्यक्तीला ह्युमिलिएट करू शकते, पण प्रभू मी नाही करणार. मी समोरच्या व्यक्तीला दाखवणार की इट इज ओके. आय विल मेक दॅट पर्सन कम्फर्टेबल टू वॉक विथ मी.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा जस्टिफायबल अँगर अँड आय विल नॉट टीच. लेट माय हजबंड स्पीक अपॉन दिस. हालेलुया. खूप लोकांना वाटतं हे असं आहे, पण खूप लोकांनी नाही का त्यांची डेस्टिनीज गमावली आहेत ह्या एका गोष्टीमुळे, की त्यांना वाटतं नाही हे बरोबर आहे. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. मी काय करणार होतो? खूप लोकांनी पाचारण गमावलंय. खूप लोकांनी आशीर्वाद गमावलेत. ओके.